नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला भेरांचा ब्लॉग वाचून दाखवणार आहे. रात्रीचे 2:53 झालेत. तंबू फडफडतोय. मला जाग येते. तंबूच्या पूर्वेच्या बाजूला सोसाट्याचा वारा सुटलाय. तो तंबूला उडवतोय आणि त्याचा जोर वाढतच चाललाय. मी दीपालीला उठवतो. दीपू, तंबू उडून जाईल. झोप तू, पहाटे 3ला वारा येतोच, तिचं म्हणणं आहे. तंबू डोलायला लागला. मी पूर्वेच्या बाजूला झोपलो. डोलणारा तंबू माझ्या नाकाला लागतोय इतका तो डुलतोय. दोन्ही सॅक माझ्या बाजूला लावल्या. 4 वाजत आले. परिस्थिती कठीण आहे. रात्री इतकं गरम होत होतं की तंबूचं रेन कव्हर काढून टाकलेलं. आता वारा सुटल्यावर ते लावलं तर तंबू अजूनच डोलायला लागला. मी फ्लीस घालून घेतो. जरा ऊब येते. डोळा कधी लागतो ते कळतच नाही. सकाळी पुन्हा जाग येते तर दीपाली मला उठवते. मधू, पाऊस पडतोय. तंबूखाली घातलेल्या टार्पवर पाऊस टप टप वाजतो. झोपेतही मला त्याचा आवाज येतच होता. अर्धा तास झाला तरी पाऊस थांबत नाही हे लक्षात आल्यावर आमचं भिजू नये असं वाटणारं सामान आम्ही प्लास्टिकमध्ये घालून ठेवतो. 6 वाजलेत. अधूनमधून वीज लकाकते आणि परिसर उजळतो. अजून अर्ध्या तासाने दिसायला लागेल. पण पाऊस काही थांबायची चिन्ह दिसेना. टार्प तंबूच्या चोहोबाजूंनी बाहेर आल्यात. त्यामुळे पावसाचं त्यावर साठलेलं पाणी तंबूची आणि आमची बुडं ओली करतायत. खरं तर टेंटच्या खाली प्लास्टिक घातलं तर ते तंबूच्या बाहेर येता कामा नये. पण पाऊस पडेल असं वाटलं नव्हतं आणि वरच्या बाजूला कंडेन्स झालेलं पाणी थेंब थेंब आमच्या डोक्यावर गळतंय. शेवटी सूर्योदय व्हायच्या वेळेस पाऊस थांबला. बाहेर मस्त सुगंध सुटलाय आणि मातीचा आणि भिजलेल्या गवताचा वास सगळीकडे दरवळतोय. पूर्वेकडे ढगांनी व्यापलेल्या राखाडी आकाशात नारिंगी सहस्ररश्मी HDR एंट्री घेतो. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाईन. हे रात्री पौर्णिमेच्या चंद्राबाबत आणि त्याच्यासोबत फिरणाऱ्या शुक्राबाबत अगदी खरं होतं. आता ती सिल्वर लाईन गोल्डन झाली आहे. बेरांच्या मंकी हिल स्टेशनच्या कड्याकडे जाऊन मी उभा राहतो. खाली डाऊन लाईनवर कुठली तरी मेल एक्सप्रेस नागमोडी वळणं घेत बोगद्यातून मंकी हिलकडे चढते आहे. बोरघाटातले गाड्यांचे लाल, पांढरे आणि खंडाळा पुणे परिसरातील सर्व रिसॉर्टमधले रात्री दिसणारे दिवे आता शांत झालेत. वाराही बऱ्यापैकी शांत आहे आणि कोणी उंच उडणारा पक्षी उंचावर स्तब्ध तरंगतोय. इंजिन पुढे जाताच हिरवे असणारे सिग्नल लाल होतात. गाडी मंकी हिलला हॉर्न मारते आणि ढकलणाऱ्या बँकरच्या लयीत अमृतांजनच्या दिशेने पुढे जाते. आज त्रिपुरारी पौर्णिमा. आमच्या पाठीशी टेकडीवर बहिरांचं बहिरी उभा आहे. टेकडीच्या शेजारी मस्त इंद्रधनुष्य खुललं आहे. टेंट काढून आम्ही आवरून घेतो. पुन्हा कड्याच्या जवळ जाऊन मंकी हिल केबिन जवळून जाणारा ट्रेन पाहत आमचा नाश्ता सुरू आहे. 7:45ला आम्ही परतीचा ट्रेक सुरू केला. 8:30ला खाली रेल्वे ट्रॅक ओलांडून पलीकडच्या बाजूने रानातून आम्ही अमृतांजनकडे चाललोय. मंकी हिल खरोखर माकडाच्या तोंडासारखी दिसते या बाजूने. मंकी हिल केबिन जवळ आल्यावर मातीचा मोठा रस्ता लागतो. त्या रस्त्याने चालत आम्ही अमृतांजनला पोहोचतो. वाटेत रस्ता ट्रॅकच्या मस्त जवळ येतो. ट्रेन स्पॉट करायला मस्त जागा आहे. बोगदा आणि वळण. 9:45ला आम्ही जुन्या रस्त्यावर अमृतांजन जवळच्या पुलावर आलो. 2 वडापाव आणि चहा. इथून मिळेल त्या गाडीला मी हात दाखवतोय. एक दुधाचे क्रेट भरलेली रिक्षा आम्हाला खोपोलीपर्यंत सोडते. काल संध्याकाळी येताना पनवेल नांदेड ट्रेनने आम्ही मंकी हिलला उतरलो होतो. RPF जवानांनी इथे आमचा इंटरव्ह्यू घेतला त्यामुळे पठारावर पोचायला 6:30 वाजले. काळोख असं झालाच नाही. चंद्र 4लाच उगवला होता. झेनिथ धबधब्याचे 3 मुख्य स्रोत बहिरांच्या पठारावर आहेत. सगळे कोरडे ठाक पडलेले. तसं आम्ही धबधब्याच्या बाजूला खड्ड्यात पाणी साठलंय का नाही ते पाहिलं नाही. वाटेत गुरं दिसली होती त्यामुळे पाणी अजून नक्कीच आहे पठारावर. पाणी मिळेल अशी आशा असलेल्या ठिकाणी पाणी न मिळाल्यामुळे आम्ही मोर्चा पूर्व कड्यावर वळवला. तिथे कॅम्पिंगसाठी योग्य जागा शोधत शेवटी आधी ठरलेली मंकी हिल केबिन दिसणाऱ्या जागेवरती येऊन तंबू ठोकला. थोडंसं रेल वॉचिंग, थोडं शेकोटीवर बार्बेक्यू, कांदा टोमॅटो कापून एका काठीला टोचून शिजल्यावर त्यावर थोडंसं ओरिगानो. बाकी गप्पा आणि दूरवर दिवे दिसणाऱ्या परिसराचं अवलोकन आणि त्याच्या आठवणींच्या गप्पा. कधी दूर होणारी आतिषबाजी, कधी वरून जाणारं विमान. आणि हो, चिंता नको, आमच्याकडे 3-3 लिटर प्रत्येकी पाणी आहे.
काल RPFने आमची मुलाखत घेतल्यामुळे आज आम्ही रेल्वेपासून थोडं लांबच राहिलो. रेल्वे मार्गावर उतारावर संरक्षण जाळी लावायचं काम चालू आहे. खोपोलीवरून कर्जत, कर्जतवरून ठाणे, बहिरांच्या ठाकूरवाडी टोकावरून एक वाट खाली उतरते. विनीत आला होता तेव्हा जांभरुणवरून गाववाले इथे खेकडे पकडायला त्या वाटेने चढून आले होते. पावसात आम्ही त्या वाटेच्या तोंडाशी जाऊन आलो होतो. पुन्हा कधीतरी वाटाड्यासोबत चढून यायला इथून मला आवडेल. तोवर रात्रभर वर्दळ असणाऱ्या बोरघाटाप्रमाणे आमचाही जीवनप्रवास चालू आहे. धन्यवाद.